आज म्हटलं तुमच्याबरोबर शेंगुळ्याची रेसिपी शेअर करते आणि शेंगुळ्या ते बऱ्याच जणांना माहीत नसेल तर पुढं सांगतेच. त्या अगोदर इथं छान अशी बारीक कोथिंबीर चिरून घेतली आहे, वरून लाल तिखट वगैरे टाकले. लाल तिखट तुम्ही तुमच्याप्रमाणे टाकू शकता, जसं तुम्हाला तिखट लागतं. चवीनुसार मीठसुद्धा पिठामध्ये ॲड केले. आणि तर शेंगुळी म्हणजे ना, जे आपले हुलगे असतात, म्हणजे आमच्याकडे हुलगे म्हणतात, उतोळी पण म्हणतात, त्याचं पीठ असं दळून आणलेले आणि ते पिठापासून ते शेंगुळे बनवले जातात. छान असं पिठाच्या गिरणीतून पीठ दळून आणले आणि मला खूप आवडतात, त्यामुळे मी दरवेळेस सुट्टीला आले ना मम्मीला एकदा तरी बनवायला सांगते. आणि चिकट व्हावं म्हणून थोडंसं गव्हाचं पीठसुद्धा त्याच्यामध्ये ॲड केलं आहे मम्मीनी. जिरे लसूण मिक्सरला बारीक करून ते देखील त्या पिठामध्ये टाकून घ्यायचे. आणि त्यानंतर आता मम्मीनी सर्व टाकून घेतले आणि इथं पाणी जसं आपल्याला पीठ पाहिजे त्याप्रमाणे पाणी ॲड करत व्यवस्थित छान असं हाताने मम्मी मळून घेते. आणि ह्या गोष्टी मला आईकडे आल्यावरच खायला भेटतात, कारण आहूंना ह्या गोष्टी आवडत नाही, त्यामुळे बनवण्याचा काही जास्त प्रश्न येतच नाही आहे. पण जेव्हा ही आईकडे येते ना तेव्हा खाऊन जाते. आणि आईपेक्षाही माझी वडिलांची जी आई होती ना, म्हणजेच माझी आजी, ती खूप छान बनवायची. आणि इथं आता पीठ पण छान मळून झाले आणि मम्मीनी आता इथं शेंगुळे करायला घेतलेले आहेत. म्हटलं आता मला तर खायचे आहेत, तर म्हटलं तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करते. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुमच्याकडं हुलगे किंवा उतुळी याच्या व्यतिरिक्त दुसरा शब्द काही वापरतात का, तो सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. छान आता गोल गोल असं मम्मीचं इथं आहे ना शेंगुळे बनवायचं काम चालू होतं. आणि थोडंसं पीठ घ्यायचं जेणेकरून आहे ना ते पातळ होतात आणि मग शिजायला जास्त जड जात नाही. जास्त पीठ घेतलं आणि जाड केले की मग ते शिजायलाही खूप जास्त टाईम लागतो. आणि अशा पद्धतीने मम्मीचं पटापट मी दाखवले स्पीडमध्ये, पण त्याला बनवायलाही खूप जास्त टाईम लागतो, कारण मम्मीकडून थोडंसं गव्हाचं पीठ कमी पडलं होतं, त्यामुळे थोडंसं तुटतसुद्धा होतं. तेल टाकून त्यात जिरे टाकले आणि त्यानुसार आपल्याला जसं पाणी हवं आहे त्यानुसार पाणी ॲड करायचे आणि मीठसुद्धा टाकायचे. ते शूट घेता घेता राहून गेलं. आणि त्यानंतर मम्मीने इथं पाण्याला उकळी आल्यावर आहे ना, जे शेंगुळे केले होते ते पाण्यामध्ये आता सोडून घेते. आणि छान असे वरती बघू शकता तुम्ही, वरती उकळी आल्यानंतर असे वरती तरंगायला सुद्धा लागलेत. आणि त्याच्यामध्ये थोडंसं शेंगुळ्याचं जे पीठ राहिलं होतं त्यासुद्धा मम्मीने पाणी टाकून आहे ना असं व्यवस्थित कालून घ्यायचं परातीमध्ये किंवा ताटामध्ये, कारण त्याचा आरग पूर्ण शेंगुळ्यामध्ये उतरतो आणि चवीला एकदम तिखट आणि स्पायसी लागतं आणि छान लागतं. त्याच्यामुळे आता हे कालवलेलं पाणी आहे ना जे पिठाचं, ते सुद्धा मम्मीने त्याच्यामध्ये ॲड केले. आणि नंतर आहे ना जेव्हा त्याला चांगलं शिजून द्यायचं आणि कलर बघू शकता खूप छान आलेला आहे आणि उकळीसुद्धा आलेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुमच्याकडे याला काय म्हणतात हे सुद्धा मला सांगा. आणि तर शेंगुळे रेडी आहे बघा, मी खाते गरमागरम. तुम्हीसुद्धा सांगा मला कसे झाले. चला भेटूया उद्या, बाय.